तर कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सीआयडी कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। केज कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। आज त्याला केज कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं आणि त्याच दरम्यान न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला सुनावलेली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे। या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती। आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराडला देण्यात आलेली आहे। पुढच्या 14 दिवसांमध्ये न्यायालयाच्या या सगळ्या निर्णयानंतर आता 14 दिवसांमध्ये पोलिसांना देखील वेळ मिळणार आहे अधिकचा तपास करण्यासाठी। आणखी कोणकोणत्या या सगळ्या वाल्मिक कराडची आता तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। 14 दिवसांचा तुरुंगवास वाल्मिक कराडला। वाल्मिक कराडची पुन्हा एकदा तुरुंगात रवानगी करण्यात आली। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला देण्यात आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याची चौकशी सुरू आहे, मात्र या प्रकरणामध्ये आणखी हत्येच्या प्रकरणामध्ये काही सहभाग आहे का याचा तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये केला होता। तर वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर यांच्याकडे। सागर, वाल्मिक कराडला अखेर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। निश्चितपणे निखिल, आपण पाहिलं की गेल्या 1 तासापासून जे आहे ते केज न्यायालयामध्ये या ठिकाणी युक्तिवाद सुरू होता आणि या युक्तिवादानंतर जोरदार युक्तिवाद जो आहे तो दोन्ही बाजूने करण्यात आलेला होता। त्यानंतर आता वाल्मिक कराड यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। आपण पाहतो की खरं तर